जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आचार्य चाणक्य यांनी 1000 वर्षापूर्वी सांगितलं आहे, मूर्खाशी वाद, निंदेकरांना उत्तर आणि नीच लोकांना वाद घालणं म्हणजे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही तर मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि हीच चुकी लोक करतात. प्रत्येक गोष्ट मनावर घेतात, लगेच उत्तर देतात आणि शेवटी स्वतःचं नुकसान करून घेतात. पण ज्या लोकांच्या अंगात इग्नोर करायची कला आहे तीच खरं तर लोक यशस्वी होतात. म्हणून मी तुम्हाला आज इग्नोर करायच्या 5 गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य शांत, स्थिर आणि यशस्वी होणार आहे. पण हे सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, नाही म्हणायला शिका, नाही तर जग तुमचा फायदा घेईल. आयुष्यामध्ये जितकं पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे तितकंच आयुष्यात योग्य वेळी नाही म्हणता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो, एकदम साधा आणि सरळ असतो आणि त्याच कारणामुळे त्यांना नाही बोलता येत नाही. कोणी मदत मागो, कोणी कुठं बोलवू दे, कोणी एखादं काम सांगू दे, त्यांना नाहीच बोलता येत नाही. सगळ्याच ऐकत बसायचं, मग या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की मग विचार करत बसायचं, आपल्यालाच एवढा त्रास का होतो, नेहमी चांगल्या लोकांनाच त्रास का होतो. याचं उत्तर एकच आहे, प्रत्येकाला हो बोलता तुम्ही आणि प्रत्येकाला हो बोलणारा माणूस नेहमी दुःखी असतो. कारण लोकांना हो बोलणारे लोक कधीच महत्त्वाची वाटत नाही. म्हणून चाणक्य सांगतात, ज्याने आपली स्वतःची सीमा आखली नाही त्या लोकांच्या कमजोरीचा लोक फायदा घेतात. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ते लोक तुमच्या डोक्यावर बसून नाचतील आणि तुमचं रक्त आटवतील. हे लक्षात घ्या. अशा लोकांना संपवणं शक्य नाही, पण अशा लोकांपासून दूर राहणंच योग्य आहे. या गोष्टीवर विचार करा. तुम्ही नाही बोलला तर काय होईल? ते लोक दूर होतील, नाराज होतील, रागवतील, तुमच्यापासून लांब जातील. लांब गेले तर जाऊ द्या. अशा लोकांना गमावल्यामुळे तुमचं आयुष्य जर हलकं होत असेल तर अशा लोकांना लांबच जाऊ द्या. तर अशा लोकांना गमावणं म्हणजे नुकसान नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही या जगात सर्वांना खुश करण्यासाठी आला नाही. तुमची स्वप्न आहेत, तुमच्या इच्छा आहेत, तुम्हाला सुद्धा किंमत आहे. नेहमी हो म्हणणारा माणूस इतरांच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा नसतो. जी लोक प्रत्येक गोष्टीत हो बोलतात ते दुसऱ्याच्या अपेक्षेचं ओझं उचलत स्वतःला हरवतात. ते स्वतःसाठी जगणं विसरतात. लक्षात ठेवा, यशस्वी लोक नेहमी नाही म्हणायला शिकतात. ते लोकांना इग्नोर करतात. ते स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देतात. त्यामुळे ते समजदार आणि मजबूत बनतात. तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याकडेच घ्या. नंबर 2, लोक काय म्हणतील या विचारातून मुक्त व्हा. या जगामध्ये 100%पैकी 90% लोक हाच विचार करत असतात की लोक काय बोलतील. आणि या विचारामुळे माणसाचं कितीतरी नुकसान होतं. निर्णय घेणं थांबतं, आत्मविश्वास हळूहळू कमी होतो आणि तो व्यक्ती इतरांच्या विचारावर चालणारा बनतो. खरं सांगायचं तर लोक तुमच्याबद्दल का बोलतात? कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये विशेष काही करता येत म्हणून ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. म्हणून लोक काय बोलतात या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय तेव्हा काही लोकांना तुमचं यश बघवत नाही आणि जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी करायला जाता तेव्हा लोकांना ते खटकतं. आणि जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हाही लोक काही ना काही बोलणारच. लोक हे कधीच समाधानी नसतात. ते काही ना काही बोलणारच. तुम्ही काहीही केलं तरी ते बोलणारच. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं स्वतःचं आयुष्य बदलण्याकडे लक्ष द्या. चाणक्य सांगतात, तुम्ही लोकांची मतं बदलून कधीच मोठे होणार नाही. तुम्ही स्वतः बदला, लोकांची मतं आपोआप बदलतील. म्हणून लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व द्या. लोकांचा आदर करणे चांगली गोष्ट आहे, पण भीती बाळगणे कमजोरी आहे. म्हणून लक्षात ठेवा, लोक एक दिवस तुमच्यावर हसतील, पण तुम्ही हार नाही मानली तर तीच लोक उद्या तुमच्याकडून प्रेरणा घेतील. नंबर 3, जास्त सरळ राहाल तर लोक तुमचा गैरफायदा घेतील. जास्त सरळ राहाल तर लोक त्याला चांगुलपणा नाही तर कमजोरी समजतील. निसर्गाचा एक साधा सरळ नियम आहे. जंगलात सुद्धा सरळ झाडांनाच अगोदर तोडलं जातं आणि हाच नियम जीवनाला सुद्धा लागू होतो. तुम्ही लोकांसमोर जेवढं साधा आणि सरळ वागाल तेवढंच लोक तुमचा फायदा घेतील आणि ती लोक गरज संपली की शांतपणे तुम्हाला बाजूला करतील. चाणक्य सांगतात, भोळेपणा हा गुण नाही तर संकटाचा दरवाजा आहे. भोळ्या लोकांवरच लोक प्रयोग करतात, त्यांना सहज फसवतात आणि त्यांच्या चांगुलपणाचा त्यांच्या विरोधात उपयोग करतात. म्हणून चाणक्य सांगतात, साधेपणा ठेवा पण मूर्खपणा नाही. सरळ राहा पण अंधविश्वास करू नका. चांगलं बना पण लोकांचं पाय पुसणं बनू नका. थोडा ॲटिट्यूड ठेवा, घमंड नाही.
जसं तुम्ही स्वतःचा स्वाभिमान, स्वतःच्या मर्यादा दाखवायला सुरुवात कराल ना, तेव्हा लोक आपोआप मान द्यायला सुरुवात करतील. म्हणून लोकांच्या मनाप्रमाणे नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे चला. हुशारी आणि ताकद याचा बॅलन्स ठेवाल ना तर आयुष्य सुखी होईल. नंबर 4, तुमची माहिती सीमित ठेवा. कारण जास्त बोलणारा माणूस स्वतःचाच शत्रू असतो. चाणक्य सांगतो, जो माणूस स्वतःबद्दल जास्त बोलतो तो स्वतःला संकटात ढकलतो. आजच्या जगातील माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी हीच आहे की स्वतःबद्दल सगळी माहिती जगभर सांगत फिरायची. मग विचार करत बसतात, माझ्यासोबतच असं वाईट का घडतं? कारण गेम साधा आहे. तुम्हाला जितकं लोकांबद्दल माहिती असतं त्याच्या दुप्पट लोकांना तुमच्याबद्दल माहिती असतं. जेव्हा तुम्ही जास्त बोलता तेव्हा लोकांना तुमची कमजोरी, तुमची मानसिकता, तुमची निर्णय सगळं समजून जातं. लक्षात ठेवा, तुमची माहिती म्हणजे तुमचं शस्त्र आणि ते कधीच लोकांसमोर दाखवायचं नाही. चाणक्य सांगतात, शत्रू तुमच्या तलवारीने नाही तर तुमच्या बोलण्याने जास्त घाव करतो. म्हणून साम्राज्य जिंकणारे योद्धे आधी आपली माहिती लपवतात आणि समोरच्याची माहिती शोधतात. या जगात असली ताकद त्याच्याकडेच असते जो माणूस शांत असतो आणि कमी बोलतो. त्यामुळे लोक त्याच्या विचाराचा अंत बांधू शकत नाही. तुमची माहिती जेवढी लोकांना कमी माहिती असेल तेवढंच तुमचं आयुष्य सुरक्षित असेल आणि यशस्वी होईल. लोक जेवढं तुमच्या कमी जाणतील तेवढं तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. नंबर 5, सगळ्यांना उत्तर देत बसू नका. प्रत्येक गोष्टीत उत्तर देत बसणे म्हणजे मूर्खपणा आहे. जेव्हा तुम्ही कोणतं तरी काम करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा लोक काहीतरी बोलणारच. लोक तुम्हाला चिडवतील, तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला बोलतील, तू हे नाही करू शकणार. आणि आपली चूक कुठं होते माहिती आहे का? आपण लगेच उत्तर देतो आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो, सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर देणं म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. चाणक्य सांगतात, वेळेपेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही. आज लोक तुम्हाला नावं ठेवतील, पण जेव्हा तुम्ही यशस्वी असाल तेव्हा हीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. बुद्धिमान व्यक्ती कधीच वादात पडत नाही. त्याचा फोकस फक्त आपल्या कामावर असतो. तुमचं यश हेच त्याचं उत्तर असेल. लोक बोलत राहतील, त्यांचं काम आहे. तुम्ही इग्नोर करा आणि पुढे चालत राहा. कुत्रं भुकलं म्हणून हत्ती कधीच रस्ता थांबवत नाही. पुढच्या वेळी तुम्हाला कोणी म्हटलं तर तू काही करू शकत नाही, त्यावेळी एक स्मित हास्य करा आणि मनातल्या मनात बोला, तुम्हाला उत्तर माझं यश देईल. आणि शांतपणे कामाला लागा. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमच्या मानसिक ऊर्जा खातात त्या गोष्टी ऐकू नका. लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात, तुम्ही ऐकून रिॲक्ट व्हाल, तुम्हाला वाईट वाटेल आणि हेच त्या लोकांचा आनंद आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचा वेळ आणि तुमची मानसिक याची किंमत कुणालाच नाही, फक्त ती तुम्हालाच आहे. म्हणून तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर फोकस करा.